नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बासुंदी. बासुंदी बनवण्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. ते मिल्क पावडर घेतलेली आहे 4 ते 5 चमचे. 1 चमचा मी पिस्ता पावडर घेतलेली आहे. चारोळी घेतली आहे 2 चमचे. बदाम पावडर घेतलेली आहे 4 चमचे आणि काजू पावडर घेतलेली आहे 4 चमचे. इथे 1 चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे आणि केशर सिरप घेतलेला आहे. हे केशर सिरपने त्याची चवही चांगली येते केशरमुळे. आणि हे केशर सिरप हे वेलचीयुक्त आहे, त्याच्यामध्ये वेलची पण आहे टाकलेली. आणि हेच मी पुरणपोळीमध्ये सुद्धा वापरलेलं आहे. तर आपण आता बनवूया बासुंदी. आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध व्यवस्थित गरम करून झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकणार आहोत. पूर्वी लोक जास्त प्रमाणामध्ये दूध घेऊन ते पूर्ण अर्ध आटवायचे. तेव्हा घरांमध्ये जॉईंट फॅमिली असायच्या. आता विभक्त फॅमिलींमुळे घरामध्ये फक्त 4 माणसं 2 माणसं अशी पद्धत असल्यामुळे हे सणासुदीचे पदार्थ थोड्या कमी प्रमाणात बनवले जातात. आणि आता नोकरदार महिलांच्यामुळे हे पदार्थ झटपट होण्यासाठी असे इन्स्टंट साहित्य वापरले जाते. जसं की मिल्क पावडर वापरलं तर दुधाला दाटपणा येतो, किंवा मावा वापरला तरी चालतो. काही लोक पेढा, बर्फी अशा प्रकारचे पदार्थ वापरून दुधाला दाटपणा आणतात आणि बासुंदीसारखे पदार्थ बनवतात. तर आपण इथे मिल्क पावडर वापरणार आहोत, कारण की सणासुदीचे दिवस असले तरी एक पदार्थ असा खाणाऱ्या सगळ्याच व्यक्ती नसतात. तर प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. जसं की आपण पुरणपोळीचं नैवेद्य संपूर्ण थाली बनवलेली आहे, त्यातच आपण हे आता बासुंदी हा प्रकार बनवतो. मस्त उकळतोय. आपण ह्याच्यामध्ये काजू पावडर टाकतोय, बदाम पावडर, चारोळी आणि पिस्ता पावडर. त्यातच आपण वेलची पावडर पण टाकतोय. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. मी गॅस आधी स्लो करून घेतलेला आहे. आता त्यातच आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. मिल्क पावडरच्या गुठल्या होणार नाही ह्याची दक्षता घेऊन व्यवस्थित मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं 5 ते 7 मिनटं मस्त शिजवून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. त्यात तुम्हाला इसेन्स वापरायचं असेल तर इसेन्सही वापरू शकता. आपल्याकडे केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स वगैरे वापरले जातात, ते वापरलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये मी हे केशर सिरप टाकते. साधारण 1 ते 2 चमचे टाकते. त्याच्याने कलर पण छान येणार, शिवाय फ्लेवर पण खूप चांगला लागेल. आता हे आपण थोडंसं आटवून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या हे सगळं टाकलेल्या पावडरी आहेत, काजू पावडर, बदाम पावडर, हे सर्व शिजून निघतील मस्त अशा. जेव्हा आपल्याकडे ड्रायफ्रूट भिजवायला वेळ नसतो, हे ड्रायफ्रूट कधी कधी 10 ते 12 तास भिजवून घेतले जातात. तर काही वेळेस 2-3 तास अगोदर भिजवून घेतले जातात. जर आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर सरळ त्याची पावडर बनवून मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता हे आपण छान असं शिजू द्यायचे 5 ते 7 मिनटं. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आपला दूध छान असा आटलेला आहे, तुम्ही पाहू शकता.
इकडे बॉर्डरला दिसेलच. त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर टाकते. साखर हे तुमच्यावरती अवलंबून असेल, गोडाचं प्रमाण किती असायला हवं ते. साखरेच्या बदली तुम्ही गूळ वापरलं तरी सुद्धा चालेल, काही ठिकाणी गुळाचा वापर केला जातो. आता हे सतत हलवत राहायचं, कारण की साखर लागू नये खाली म्हणून हलवत राहायचं. साखर विरघळेपर्यंत 3-4 मिनटं मस्त असं घोटत राहायचं, अजून दाट होईल. जर आपण सुरुवातीलाच साखर टाकली असती तर कदाचित आपल्याला 7-8 मिनटं असं घोटतच राहावं लागलं असतं, ड्रायफ्रूट वगैरे सगळे शिजेपर्यंत. साखरही लगेच लागण्याची शक्यता असते. आता हे आपण मस्त घोटून घेऊया. मस्त असं घट्ट झालेलं एकदम. आपण सुरुवातीला 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती शिजवून घेतलेले आहे ड्रायफ्रूट दुधामध्ये, आणि आता 3 ते 4 मिनटं आपण असंच मीडियम फ्लेमवरती छान असं दाट करून घेतलेलं आहे. साखर वगैरे छान विरघळलेली आहे. आणि आता मी हे गॅस बंद करते आणि साधारण थंड करून घेते, मग मी सर्विंग प्लेटमध्ये काढते. आपली बासुंदी छान तयार आहे. त्याला मी बदाम, पिस्ते त्याचे काप टाकून सजवते. शिवाय त्याच्यामध्ये मी वेलचीचे दाणे पण टाकते आणि थोडेसे केशरचे धागे टाकून व्यवस्थित सजवते. आपली बासुंदी तयार आहे. ही बासुंदी आपण पुरीबरोबर किंवा मालपोळ्यांबरोबर खाऊ शकतो. सणासुदीच्या दिवशी बनवली जाणारी बासुंदी मस्त केशरी फ्लेवरमध्ये आपली बासुंदी तयार आहे. आहोत मालपोहे. हे मालपोहे मी जरा वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे, अर्थात पाकातले मालपोहे नसणार. तर हे मालपोहे बनवण्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. सर्व साहित्य वाटीच्या मापाने घेतलेले आहेत. 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी रवा, बारीक रवा, आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. इथे मी सोप पावडर आणि वेलची पावडर घेतलेली आहे 1-1 चम्मच, आणि 1-1 चम्मच इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स करण्यासाठी मी इथे एकदम घट्ट असं दूध घेतलेलं आहे, आटवलेलं दूध. सर्वात पहिला आपण मैदा घेणार आहोत. तर आपण छान असं चाळून घेतलेलं आहे. त्यातच आपण मिल्क पावडर टाकणार आहोत, बारीक रवा, त्यातच आपण साखर पण टाकणार आहोत. आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे, थोडं थोडं दूध वापरून. त्याच्यामध्ये लागलंच तर आपण आणखी थोडंसं दूध वापरूया, किंवा ह्याच्या जागी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल. हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते छान असं. आपलं हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आणि हे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी घट्टसर दूध, म्हणजे एकदमच असं घट्ट दूध, आटवलेलं दूध त्याच्यामध्ये 200 ml वापरलेलं आहे. आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ह्याच 2 चम्मच पाणी घातलेलं आहे मी, कारण की ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि तो रवा फुलण्यासाठी आपण हे सर्व झाकून ठेवणार आहोत. हे आपण आता हे असं वापरले तरी चालतील, ड्रायफ्रूट्स टाकले तरी किंवा बनवताना वापरले तरी चालतील. ड्रायफ्रूट्स आणि
वेलचीची पावडर आणि बडीशेप पावडर आपण याच्यामध्ये टाकली. छान मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केलेलं मिश्रण आहे, हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. बघूया आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे की नाही. वा, मस्त तयार झालेलं आहे. हे बघा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये पाणी 2 चमच जे वापरले ते अतिशय व्यवस्थित कन्सिस्टन्सी बनण्यासाठीच वापरलेलं आणि आपण छान असं तर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचे मालपुवे तयार करूया. मी इथे पॅन ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यावरती मी थोडंसं साजूक तूप टाकते. आणि त्याच्यावरती आपण मालपुवे टाकून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा साखरेचा पाक तयार करायची आवश्यकता नाही. इथे मी आणि ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती शिजवून घेऊया. फक्त 1 मिनिट झालेलं आहे. बघूया आपण एका साईडने भाजून निघालेत का. वा, छान ब्राऊन झाले आहेत आणि मोकळे पण झालेले आहेत. मस्त. हे मालपुवे माझ्या मुलीचे फेवरेट आहेत. अर्थातच बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मालपुवे हे साखरेच्या पाकातले बनवले जातात, पण आमच्याकडे हे मालपुवे शक्यतो जेवढ्या मी इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून त्याच्यामध्ये गूळ वापरला जातो. ती पण रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन एकदा. अर्थात मालपुवे आणि गुळगुळ्यांना उंबर पण म्हणतात, तर ती रेसिपी पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. अशा पद्धतीने आपण हे मालपुवे बनवून घेऊया. बघूया 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, पण एक असा मस्त सुगंध सुटलेला आहे की त्याच्यामध्ये ती सोप पावडर आणि वेलची पावडर मिक्स होऊन छान असा एक मस्त खमंग सुटलेला आहे घरामध्ये. आपण बघूया पलटी करून. छान ब्राऊन झालेत, मस्त. आता हे आपले बनवून झालेले आहेत आणि हे आता मी डिशमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने आपण मैत्रिणींनो, होळीनिमित्त आपण पुरणपोळीचं नैवेद्य तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बासुंदी आणि मालपुवेसुद्धा तयार केलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.